जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. नमस्कार, मी शब्बीर खान. जनहक्क न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे. एनपीएस धान्य प्रकरणासंबंधित सुरू असलेल्या मालिकेतील हा आपला तिसरा भाग आहे. काही दिवसापूर्वी मी या संबंधित आपले सरकार या पोर्टलवर तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पुसद तहसील कार्यालयाकडून अधिकृत उत्तर देण्यात आले आहे. त्या उत्तरामध्ये नमूद करण्यात आले आहे की एनपीएच धान्यात कोणताही अपहार झालेला नाही व धान्य पूर्णपणे सुव्यवस्थित आहे. मात्र या उत्तरामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. तहसीलदार मॅडम यांनी दिलेल्या पत्रामध्ये काही विसंगती आढळून येतात. आमच्याकडे उपलब्ध कागदपत्रे, माहिती अधिकारातून प्राप्त नोंदी आणि गोडाऊन स्टॉक रजिस्टर नुसार असे दिसून येते की 5 कंट्रोल डीलर यांनी एनपीएस धान्य उचलला होता. नीट ऐका, 5 कंट्रोल डीलर यांनी एनपीएस चा धान्य उचलला होता. व तसेच तक्रारीनंतर तहसीलदार स्तरावरून आदेश नोंदवण्यात आल्याचे स्टॉक रजिस्टर मध्ये दिसून येते, ज्यामध्ये संबंधित एनपीएस चा धान्य पुढील म्हणजे ज्या डीलर्सनी धान्य उचलला त्यांच्या पुढच्या महिन्याच्या पीएचएच कोट्यातून समायोजित करून पूर्ववत करण्याचे निर्देश असल्याची नोंद आहे. आता या पार्श्वभूमीवर काही महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न, उपलब्ध कागदपत्रे व नोंदीच्या पार्श्वभूमीवर सखोल चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे का? सादर करण्यात आलेले पुरावे व नोंदीचा विचार करून अंतिम उत्तर देण्यात आले आहे का? याबाबत स्पष्टता का दिसून येत नाही? संबंधित प्रकरणात कोणत्याही उच्चस्तरीय मार्गदर्शन किंवा निर्देशाच्या आधारे निष्कर्ष काढण्यात आला आहे का? इतक्या महत्वाच्या नोंदी व पुरावे समोर असतानाही अधिकृत उत्तरामध्ये या बाबीचा स्पष्ट उल्लेख का करण्यात आलेला नाही? आता या संदर्भात आमच्याजवळ एक व्हिडिओ क्लिप आहे. क्या वाटप कर रही है? हाँ खोल दो ना, कल तो बंद ही रहने वाला है बोलते ना सर. ठीक. तो जो माल जिस दुकान को दिए थे क्या उसको पीएचएच में कन्वर्ट कर दिए बोलते हैं. मतलब नहीं होता वैसा. नहीं वो गोदाम माल ही थी तो माल बेचेंगे इन्होंने. माल तो नहीं बेचेंगे. अरे माल बिका नहीं, मैं वो नहीं बोल रहा बिका कि नहीं बिका. तुमकी बात नहीं समझ रहे. मेरी दुकान को उन्होंने 40 क्विंटल चावल क्यों दे दिए? हाँ तो तुमको काय में काट के देंगे? प्रधान करने आए क्या? अगले महीने का माल काट के देंगे. और अगले महीने का माल कहाँ ये काय में कभी नहीं होता. बोलते भैया अभी जो हमारे पैसे. आता तुम्ही जे व्हिडिओ क्लिप बघितली, या व्हिडिओ क्लिप मध्ये स्पष्ट ऐकू येते की वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार धान्य रूपांतर करण्यात आला. म्हणजेच ज्या डीलर्सनी एनपीएचचा धान्य उचलला होता त्या डीलरच्या पुढच्या महिन्याच्या पीएचएच या कोट्यातून तो धान्य पूर्ववत करून एनपीएच मध्ये टाकण्यात आला. या व्हिडिओची स्वतंत्र पडताळणी संबंधित यंत्रणेकडून होणे आवश्यक आहे. जनहक्क न्यूज नेटवर्क कोणताही अंतिम निष्कर्ष मांडत नाही, मात्र उपलब्ध कागदपत्रे, नोंदी आणि समोर आलेली माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. या प्रकरणा संदर्भात पुढील भागात आणखी महत्वाचे खुलासे करण्यात येतील. ज्याच्यात सर्वात महत्वाचा खुलासा हे आहे की
पुसद तहसील कार्यालयातून कोणता अधिकारी माझ्या घरी येऊन हे प्रकरण मॅनेज करण्याची ऑफर दिली. तोपर्यंत पाहत राहा जनहक्क न्यूज नेटवर्क. या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.